नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची नियुक्ती. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला पूर्णविराम. तर रावसाहेब दानवे आणि निष्ठावंत पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्याला भाजपात किंमत नसल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप. आता बघूया सविस्तर बातम्या. संदीपान भुमरे हे खासदार झाल्यामुळे त्यांनी आमदारकीसह मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे पणन अब्दुल सत्तार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सत्तार यांच्याकडे हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 50 दिवस खासदार भुमरे हेच पालकमंत्री म्हणून राहिले. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री कुणाला करावे यावरून शिंदे सेनेत बराच खल झाला होता. या काळातील सत्तार यांचं शिंदे यांच्याशी माझा प्रासंगिक करार आहे हे वक्तव्य चर्चेत ठरलं होतं. हे राजकीय महाभारत सुरू असतानाच भाजपने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पालकमंत्रीपदी अतुल सावे यांना संधी मिळावी अशी मागणी केली होती. यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध झाले नसल्याची चर्चा वर्तुळात सुरू आहे. पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती जाहीर होताच सिल्लोड येथे त्यांच्या जनसंपर्क कार्यालय सेना भवन येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय. एकमेकांना लाडू पेढा भरवून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशे, छत्रपती शिवाजी महाराज, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. मंत्री अब्दुल सत्तार यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती युवा नेते अब्दुल समीर व सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा आभार मानला आहे. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा आभार मानतो का त्यांनी या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेबांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी साहेबांची नियुक्ती केली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि मला आपल्याला सांगण्यामध्ये अत्यंत आनंद होतो. आम्ही सर्व या ठिकाणी जल्लोष यासाठी करतोय का आपल्या जिल्ह्यातला आमदार आणि आपल्या तालुक्याचं या ठिकाणी प्रतिनिधी इतक्या मोठ्या जिल्ह्याचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करणार आहेत. नक्कीच मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री महोदय अब्दुल सत्तार साहेब जिल्ह्याचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून चांगला कर्तव्य त्यांचं पार पाडतील. आपल्या जिल्ह्याला त्या विकासाच्या माध्यमातून सर्वांना त्या ठिकाणी न्याय देतील. चांगला काम त्याच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये होईल असा मी विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री केल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिल्लोड पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित करून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना डिवचलं आहे. ज्या सिल्लोडला भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांनी पाकिस्तान असा उल्लेख केला होता, ज्या अब्दुल सत्तारांविषयी रोष व्यक्त केला होता, त्या अब्दुल सत्तारांना या जिल्ह्याचं संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्री करण्यात आल्याचा आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्ध केला आहे. मला हे सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला या सरकारमध्ये काही किंमत आहे का? पाकिस्तान तुम्ही कोणाविषयी बोलले होते? अब्दुल सत्तारांविषयी बोलले होते ना. ते अब्दुल सत्तार तुमच्या नाकावर टिचून या जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले. आता काय करणार तुम्ही? जनसामान्यांच्या प्रश्नांवरती अभ्यास करून त्या विरोधात आवाज उठवणं म्हणजे शिवसेना. आगामी काळात शिवसेनेच्या पद्धतीने काम करावं अशी सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना केली आहे. शिवसंकल्प मोहिमेनिमित्त शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या संवाद कार्यक्रमाचं आयोजन गंगापूर विधानसभा मतदारसंघात करण्यात आलं होतं. येथील लासूर स्टेशन, शिल्लेगाव व आंबेलोहळ जिल्हा परिषद गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. जनसामान्यांच्या प्रश्नावर अभ्यास करून त्या विरोधात आवाज उठवणं म्हणजे शिवसेना.
आगामी काळात शिवसेनेच्या पद्धतीने काम करावं अशी सूचना यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना केली। याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, लक्ष्मण भाऊ सांगळे, अविनाश पाटील, संतोष जेकुरकर, तालुका प्रमुख दिनेश मुथा, संपत शेठ छाछेड, सचिन तायडे, दीपक पवार, शहर प्रमुख अमोल शिरसाट, उपतालुका प्रमुख रवी पोळ, सुभाष भोसले, विश्वंभर शिंदे, विभाग प्रमुख काकासाहेब साळुंके, पोपटराव नरवडे, प्रदीप सोनवणे, बाबासाहेब सोमासे, नारायण ठोगुळे, नितीन कांजुने, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा लताताई पगारे व महिला आघाडी तालुका संघटिका अर्चनाताई सोमासे उपस्थित होत्या। रांजणगाव येथील हॉटेल व्यावसायिक कपिल पिंगळेच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी याच्यासह एका पोलीस कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लोकस्वराज्य आंदोलन पक्ष संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे। अंकल माझ्या पप्पाला न्याय द्या ना। काय झालं? कपिल सुदाम पिंगळे काय झालं त्यांच्यासोबत? मर्डर झाले, हत्या झाली। आमचं सगळ्या पत्रकाराला विनंती आहे की माझ्या मिस्टरांना न्याय द्यावा, कारण की त्यांची हत्या केलेली आहे आणि त्यांचा पूर्ण न्याय पाहिजे। आम्हाला दिलासा नाही पाहिजे की आम्ही देतोय म्हणून, आम्हाला पूर्ण न्याय पाहिजे आणि जे काय असेल ते पूर्ण समोर आलं पाहिजे। जेवढी त्याच्यामध्ये तेवढी पूर्ण पुढे आली पाहिजे आणि पूर्ण अटक झाली पाहिजे आणि प्रत्येकाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। ती किती असू, त्याच्यामध्ये 4 असू, 5 असू, 6 असू, जेवढ्यांनी माझ्या मिस्टरांना मारलेलं आहे तेवढ्यांना फाशीच झाली पाहिजे। नुसतं कोर्टात हजर नाही करायचं किंवा फाशी देतो असा दिलासा नाही द्यायचा पाहिजे आम्हाला। आमच्या नवऱ्याला तर तडपडून मारलं तसा त्याला फाशीच सजा झाली पाहिजे। तेच गेलेच नसते ना, त्यांनी पण 4-5 जण नेले असते ना। सगळे म्हणतात त्यांनी पण सुपारी घेतली, त्यांनी जर सुपारी घेतली असती तेवढी पब्लिक असते। जसं त्या आरोपीला कळलं की त्यानं माझ्या नवऱ्याने सुपारी घेतली होती, तर त्या आरोपीनं त्याचंच तर नाव सांगायला पाहिजे की माझ्या नवऱ्यानं सुपारी कोणाकडून घेतली होती। त्याला मारायची सुपारी घेतली होती ना, ती सुपारी कोणी घेतली होती? या ठिकाणी सहनही करत नाही आणि आमच्यावर कोणी दबाव आणू शकत नाही। आता जे गुन्हे शाखेचे PI आहेत गोरमे साहेब आणि हा अविनाश ढगे यांची चेन आहे आणि या चेनच्या माध्यमातून त्या अवैध धंद्याला पाठीशी घालण्याचं काम ते करतात आणि याच्यातून जे काही कलेक्शन होतं हे सगळ्या शिबीपर्यंत हे कलेक्शन करून देणारे 2 मोरखे आहेत, असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे। 19 तारखेला कपिल सुदाम पिंगळे यांची नियोजनबद्ध कट रचून खून करण्यात आला। नियोजन करून खून करणारे जे मुख्य आरोपी आहेत ते आरोपी अद्याप बाहेर आहेत, ते फरार आहेत आणि म्हणून ज्या गुंडांच्या माध्यमातून खून केले त्या 4 गुंडाला अटक केले, ज्यांनी पिस्तूल विकली त्याला सुद्धा अटक केली। परंतु जे मुख्य सूत्रधार आहे कट रचणारा, त्या सूत्रधाराला सहकार्य करणारा पोलीस कर्मचारी आहे अविनाश ढगे, हे दोन्हीही बाहेर आहेत। त्यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांना बेड्या ठोकून त्यांना या ठिकाणी मृत्यूदंड होईल अशा प्रकारची सजा सुद्धा। या ठिकाणचा मुख्य सूत्रधार आरोपी आहे शिवराम हरिभाऊ ठोंबरे, तो गावचा सरपंच आहे आणि त्या परिसरामध्ये त्या ठाण्यामध्ये काम करणारा कर्मचारी अविनाश ढगे हे सुद्धा आहे, ते नातेवाईक आहेत। अविनाश ढगे सगळे यांचे वसुलीचं काम बघतो आणि या दोघांच्या माध्यमातून हा कपिल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा शिरमोड झाल्यामुळं पक्षाचं प्रामाणिकपणे काम करत असताना त्यांच्या धंद्याला कुठेतरी बाधा त्रास होत होता आणि याची लोकप्रियता वाढत चालली होती। त्याच्यामुळे उद्या भविष्यात जड होईल आणि म्हणून हा मातंग समाजाचा आहे, त्याला या ठिकाणी संपून टाकलं तर आपलं कोणी या ठिकाणी वाटलं करू शकणार नाही, असा त्यांचा विश्वास होता आणि म्हणून त्यांनी त्यांचं। शहरवासियांना एक सुवर्ण संधी, तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल
असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलित सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर शासन मान्य अनुदानित महाविद्यालय शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे। ज्युनियर कॉलेज सायन्स आर्ट्स कॉमर्स MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस ग्रॅज्युएशन कोर्सेस BSc जनरल मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी BCS BBA BA BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस MMS MSc, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन MA, डिप्लोमा कोर्सेस DBM DC। आजच आपला प्रवेश निश्चित करा। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम। प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। मी कायद्याचा सन्मान करतो, डायरेक्ट अटक नोटीस नाही, फडणवीस यांना हे शोभत नाही। माझेच लोक फोडून त्यांना पत्रकार परिषद घ्यायला लावत आहेत। सरकारच्या नादात पाडायचे नाहीये, आता मराठे पेटून उठणार, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिलाय। नाही फडणवीस दादांना हे माहित नाही, फडणवीस साहेबांना, की इथून मागं 13-14 वर्षात काहीच नाही झालं, मग अचानक कसं? आणि मीच का? किती 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 गुन्हे आहेत असे राज्यात फसवणुकीचे, तर लाखात आहे। मीच का फडणवीस साहेब? कारण दोनही खाते तुमच्याकडेच आहे। मीच का? गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून घेरलं, गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्यात अश्रू येत ते पुसलंय म्हणून घेरलंय मी आत्ताच का? बरं, मला कसली आधी नोटीस नव्हत्या। मीडियाच्या बांधवाला खरं सांगतो, मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणारं पोरग आहे। हां, मी मुजोर नाही आहे। ते त्यावेळेस नसून नोटीस मान्य न्यायालयाने सांगितलं, मान्य न्यायालयाचा मी अवमान कधीच होऊन दिला नाही। नीट तिथं गुपचीप गेलो होतो आम्ही, पब्लिक जमन म्हणून पुण्यात, आम्ही जामीन घेऊन आलो। आता नोटीस नाही, काय नाही आणि डायरेक्टच। बरं, डायरेक्ट का लगेच वॉरंट काढलं? बरं, काढीनात का? त्यात हरकत नाही, माझा काही संबंध नाही ना, ते व्यवहाराशी काही संबंध नाही। का घडून आणतात मग हे? कशामुळं? मला बदनाम करायसाठी। आणि मी काय बदनाम होईन बरं त्याच्यात? छत्रपतींचा इतिहास दाखवला, शान आहे उलट माझी त्याच्यात। काय शंभूराजांचे असेच हालाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही। मी त्या शंभूराजांचं महानाट्य दाखवलेलं, किंवा माझ्या 2-3 बांधव त्याच्यात होते, यांनी सम्यारम्याने झालेला विषय येतो। आणि त्यावेळेस काय आम्ही पोरंच होतो सगळे, लय वय पण नव्हतं, याला दाखवलं। पण हे जाणून बुजून फडणवीस साहेबांना शोभत नाही। मी गोरगरिबांचं काम करतोय, मला करू दिलं पाहिजे, उघडं पाडायचं काम करू नये, अभियान राबवू नये, बदनाम करण्याचे, माझेच लोक फोडून त्यांनाच पत्रकार परिषदा घ्यायला लावणे। हे बघा, तुम्ही जेवढं गोडी गुलाबीन हाताळताना तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील, मी एवढंच सांगतो। आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत। तर आजपासून प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केली आहे
आणि त्या यात्रेला आम्ही गनिमी काव्याने उत्तर देऊ, असं मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. हे जिथं जिथं असतील, जिथं जिथं जातील आणि जे मराठा समाजाच्या विरोधात काम करतील, कुठल्याही पक्षाचा राजकीय नेता असो, त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचं काम मराठा मावळा संघटना इथून पुढे करेल. आणि त्याचमुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गनिमी कावा आम्हाला शिकवलेला आहे त्याचा 100% वापर येणाऱ्या काळामध्ये मराठा मावळा संघटना केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता म्हटलं की जरांगे पाटील यांच्या आम्ही सहमत नाही, मात्र त्यासोबत नाही, मला असं वाटतंय की जरांगे पाटील हे मराठा समाजाचं दैवत आहे आणि दैवतानी सगळ्याला शिव्या द्याव्या अशी आमची भूमिका आहे आणि सगळ्याला वटणीवर आणावं, त्यांच्यासोबत आम्ही आहोत अशी भूमिका आमची आहे. ह्याबद्दल माझं असं मत आहे की जर मराठा समाजाला टिकाऊ, कायदेशीरदृष्ट्या सक्षम असं जर आरक्षण पाहिजे असेल तर ते ओबीसी मधलंच आरक्षण टिकणार आहे. आणि ह्या जे काही जरांगे पाटील आंदोलन करतायत की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण दिलं पाहिजे, तीच मावळा संघटनेचा पाठिंबा आहे त्यांना आणि तीच मागणी आहे आणि तीच मागणी आम्ही येणाऱ्या काळात या सगळ्या नेत्याला आम्ही करणार आहोत. आणि जे ह्याला विरोध करतील, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, त्यांच्या विरोधात मराठा मावळा संघटना काम करेल. आता तुम्ही मला प्रकाश आंबेडकरांचा विषय सांगितला. जे प्रकाश आंबेडकर आहेत ते मागच्या काही काळामध्ये, काही दिवसापूर्वी जरांगे पाटलाला भेटले आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं ते म्हणत होते आणि अचानक त्यांची जी बदलली ती कुठेतरी राजकीय वास त्यांच्या भूमिकेमुळे येतो. त्याचबरोबर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन जे फुलं वाहिले ते कुठल्याही महाराष्ट्रातल्या माणसाला आवडलं नाही आणि आम्ही त्या गोष्टीचा तीव्र निषेध करतो. आणि त्यासाठी ज्या दिवशी त्यांचं आंदोलन राहील त्या दिवशी आमच्या संघटनेचं आंदोलन राहील आणि आम्ही सांगू समाजाला की जे कबरीवर जाऊन फुलं वाहतात त्यांना मतदान करायचं. मला हाकेबद्दल असं बोलायचं आहे, सर्वसामान्य ओबीसी समाज हा मराठा समाजाच्या आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहे. ते मराठा सोबत आहेत. गावागावामध्ये सर्व 18 पगड जात आणि मराठा समाज गुन्ह्या गोविंदाला राहतात, एकत्र राहतात, त्यांना अजिबात पाठिंबा नाही. हाके जे आहेत हे सत्ताधारी पक्षाच्या हातातलं बाहुलं आहे आणि सत्ताधारी पक्षातर्फे करतायत असं त्याच्यातून वाच येते. त्यामुळे हाकेचं आंदोलन हे राजकीय आंदोलन आहे आणि राजकीय आंदोलनाला काडीची किंमत नाही असं मला वाटतं. तर शहरात रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या मालमत्ता धारकाकडून 35,000चा दंड वसूल करण्यात आलाय. महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रवींद्र जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या मालमत्ता धारक यांच्यावर सातत्याने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. झोन क्रमांक 5 अंतर्गत कॅनॉट प्लेस येथील BSNL ऑफिससमोर सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणी बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकल्याने संबंधित सिद्धिविनायक प्रॉपर्टी नागरिकास 25,000चा दंड करण्यात आलाय. N7 सिडको येथे जिगीशा स्कूलच्या बाजूला सुरू असलेल्या बांधकाम मालमत्ता धारकास डॉक्टर खर्चे यांच्यावरती रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण केल्याबाबत 15,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई उपायुक्त तथा सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक 5 सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक रेणुका गायकवाड, स्वच्छता निरीक्षक सूरज भंडारी, हरीश मिसाळ, रेड्डी झोनल, दिनेश बियानी तसेच मित्र नागरिक पथक ज्ञानेश्वर पाटील व किशोर भागवत यांनी पार पाडली आहे. वेरूळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातलाय. परिसरात असलेल्या शेकापुरी, शार्दुलवाडी, वेरूळ तांडा शिवार येथील पशुधन, शेळी व कुत्र्यांचा फडशा पडण्याचं सत्र सुरूच असून याकडे वन विभाग गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. वेरूळ परिसरातील शेकापुरी शिवारामध्ये असलेले वाल्मिक रायभान काळे यांच्या घरासमोरील शेडमध्ये असलेल्या बकरीचा फडशा रात्री 9:30 वाजेच्या सुमारास बिबट्याने पाडलाय व शेतकरी जागीच असल्याने आरडाओरड केली असता सदरील बिबट्या हा बकरी धरून मक्याच्या शेतात घेऊन गेला. पुन्हा 1:30 वाजेच्या सुमारास वाल्मिक रायभान काळे यांच्याच घरासमोरील ओट्यावर येऊन उभा राहिल्याने त्यांच्यासह परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. तरी याकडे वन विभागाने तातडीने कारवाई करून बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी शेतकऱ्यांसह नागरिकांनी व्यक्त केली आहे. या अगोदरही सदरील बिबट्याने शार्दुलवाडी परिसरातील विनायक मारुती पवार यांच्या घरासमोरील शेडमध्ये असलेल्या वासराला धरून नेण्याचा प्रकार केला होता. मात्र विनायक पवार यांच्यासह कुटुंबीय जागी झाल्याने सदरील वासरू हे जिवंत राहिलं. त्यामुळे परिसरातील शेतकरी व वेरूळ येथे येणाऱ्या शाळकरी मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेक पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. तरी वन विभागाने तातडीने यावरती या बिबट्याला जेरबंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद.
शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची नियुक्ती. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला पूर्णविराम. तर रावसाहेब दानवे आणि निष्ठावंत पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्याला भाजपात किंमत नसल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.